सुप्रभात मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ. तर आजला आपण आलो आहोत रोहिडेश्वर, जो रोहिडा आहे, रोहिडा किल्ल्याला भेट देण्यासाठी पाठीमागे हा किल्ला आहे. तर इथपर्यंत येण्यासाठी आपण सकाळी 6:30 वाजता तळेगाववरून निघालो. तळेगाववरून निघाल्यानंतर पुढे घोरमार्गे आपण आत्ता आलो आहोत. खाली इथे समोर आहे बाजारवाडी. बाजारवाडीपासून पुढे जर आलं वरती किल्ल्या साईडला तर पाणीच टाकी, त्या ठिकाणी आपण गाडी पार्क केली आहे. आणि त्याच्यानंतर आत्ता आपण आलो आहोत किल्ल्याची जी पायवाट आहे, किल्ल्याच्या पायवाटेने आपण जाणार आहोत. आता हे बघा, इथे समोर वरती पहिलं गेट आहे, तिथून दिसतंय. आता कॅमेऱ्यामध्ये दिसतंय की नाही कोणा स्टॉक माहीत नाही, तरी पाहूया. लाईन 1 2 3 गेट आहेत. वरती 26 जानेवारी असल्यामुळे आपला तिरंगा मानाने फडकतोय, डोलतोय. तर आपण जाणार आहोत आता रोहिड्या किल्ल्याला भेट देण्यासाठी. आपला गड आपला अभिमान, रोहिडा उर्फ विचित्रगड. तर मित्रांनो, एकंदरीत आपण जो किल्ल्याचा पहिला दरवाजा आहे त्या दरवाजाजवळ येऊन पोचतो. हा समोर आहे गणेश दरवाजा. ह्या गणेश दरवाजापर्यंत येण्यासाठी आपण पहिलं बाजारवाडीत आलो, बरोबर. आणि त्या पाण्याच्या टाकीजवळ आपली गाडी पार्क केल्यानंतर ही समोरची पाऊलवाडी दिसते. ह्या पाऊलवाडीने आपण इथपर्यंत येऊन पोचतो. इथे जर आलं तर हे समोर एक छोटंसं मंदिर आहे आणि इथून दिसणारे किल्ल्याचे बुरुज. तर किल्ल्याचा हे पहिलं महाद्वार, हा आहे गणेश दरवाजा. गणेश दरवाजापाशी आलं तर आत्ता देखील आपल्याला बाकी दरवाजाची कमान वगैरे तसं पाहिजे तर शाबूत आहे, अजून सुंदर आहे अजून बांधकाम ते. परंतु जर आतल्या बाजूस आलं, इथे प्रत्येक किल्ल्यावर ते असतात त्याप्रमाणे हे दरवाजा लॉक करण्यासाठी जी जागा असते, या साईडला एक होल आणि त्या साईडला एक होल. ज्यावेळी दरवाजा बंद होतो तर पाठीमागनं एक लाकडी ओंडका टाकला जातो. आणि आतमध्ये आलं तर ह्या कोनाड आहे, या ठिकाणी छोटंसं मंदिर बनवलेलं आहे आता. मात्र आतमध्ये जर आलं ना तर या बाजूचा बुरुज हा ढासळलेला आहे. पाहिलं, हा बुरुज या साईडचा ढासळलेला आहे. बाकी वरील बाजूचं हे बांधकाम बऱ्यापैकी आज देखील आपल्याला पाहायला भेटतं. आणि आता मात्र या ठिकाणी जर आलं इथपासून किल्ल्याचं दिसणार हे दुसरं महाद्वार, हे पहिलं. इथून मात्र जो ज्या पाऊलवाटेला आपण वरपर्यंत आलो, समोरची पाऊलवाट इथून दिसते. समोरच्या बाजूला मांढरदेवीचा डोंगर आहे, या ठिकाणी काळूबाईचं मंदिर आहे. हा संपूर्ण प्रदेश या बाजूचा आपल्या नजरेच्या टप्प्यात आल्याशिवाय राहत नाही. पहिल्या दरवाजानंतर एक 25-30 पायऱ्या चढून जर आलं तर किल्ल्याचं लागतंय दुसरं महाद्वार. दोन्ही साईडला सिंह शिल्प आहेत. या साईडला एक हत्तीचं शिल्प दिसतं आपल्याला, आणि बाहेरच्या बाजूनी एक मार्गांची आहे, एकीकडनं छोटी गंजी एक दिसते आपल्याला. या बाजूचा मात्र बुरुज बऱ्यापैकी आपल्याला दिसतो. इकडे मात्र पडझड झालेली आहे. दरवाजा मात्र दरवाजाचं बांधकाम आहे आज देखील आपल्याला
सुस्थितीत पाहायला भेटतं. अशा तऱ्हेने आपण दुसऱ्या महादरवाजाच्या आतमध्ये येतो. या ठिकाणी आलं तर या बाजूची देवडी, भले तिथे अजून छत नसेल, बांधीव देवडी आहे. ही दुसरी देवडी पाहायला भेटते. आणि हे कोणाडे दिसतात आहे, त्या काळी या ठिकाणी दिवा लावला जायचा, जेणेकरून या देवडीमध्ये प्रकाश पडेल यासाठी. आणि याच्या जर आतमध्ये आलं दुसऱ्या दरवाजाच्या, तर या ठिकाणी एक पाण्याचं टाक आहे की ज्या पाण्याच्या टाक्याला 12 महिने पाणी असतं. हे बघा इथे, आणि पाहिलं किती स्वच्छ पाणी आहे. आणि मात्र पिण्यायोग्य पाणी आहे, जे पाणी आपण पिऊ शकतो. आतमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या आहेत, पाहताय, कोरीव टाक आहे. समोरील दुसऱ्या दर्जानंतर आपण बाहेर पडलं, हे या ठिकाणी पाण्याचं टाक आहे, बरोबर. आणि वरती जर आलं तर या ठिकाणी आहे हा फत्ते बुरुज, की ज्याचं वरचं छत मात्र पडलेलं आहे. पूर्वीच्या काळी मला वाटतं याला खाली उतरण्यासाठी जागा असेल, हे वरचं छत असेल. छत मात्र आता दिसत नाही आपल्याला. हा फत्ते बुरुज आहे. आणि समोर आहे किल्ल्याचा तिसरं द्वार, त्या ठिकाणी. चला आता आपल्याला जायचंय तिसऱ्या दरवाजापर्यंत. परंतु एक गोष्ट आहे, आतापर्यंत आपण जे दोन्ही दरवाजे पाहिले, म्हणजे बुरुज पाहिलेत, बऱ्यापैकी आपल्याला या ठिकाणी शिवकालीन किंवा त्याच्या आधीची जी बांधकाम आहे ती पाहायला भेटतात. सुंदर किल्ला आहे. हे लागणारं किल्ल्याचं तिसरं महाद्वार आहे. आता किल्ल्यावरचं तिसरं महाद्वार पाहता नाही आपल्याला. प्रथम पहा, या ठिकाणी हत्ती शिल्प आहे, या ठिकाणी हत्ती शिल्प आहे. त्याच्या हत्ती शिल्पाच्या शेजारी मराठीमधील शिलालेख आहे, आणि ह्या साईडला उर्दूमधील शिलालेख आहे. मात्र हे जे महाद्वार आहे याची जे मैरप आहे, मैरप आजला मात्र पूर्ण चांगल्या स्थितीत पाहायला भेटते आपल्याला, आहे की नाही. ही मैरप आहे, दोन्ही साईडला बसण्यासाठी जागा आहेत. आणि या बाजूची हा शिलालेख आहे तिथे, आणि दुसरा शिलालेख मराठीमध्ये तो हे बघा हा इथे या ठिकाणी. आणि इथून आता मात्र 26 जानेवारीनिमित्त जो आपला तिरंगा आहे असा तो अभिमानाने फडकताना दिसतो आपल्याला. तिसऱ्या महाद्वाराच्या जर आतमध्ये आला ना, तर दरवाजा फिटिंग करण्यासाठी एक जागा असायची इथे. या ठिकाणी दरवाजा लॉक करण्याची जागा आहे. या साईडला देखील तेच होले की संध्याकाळचा दरवाजा लॉक करण्यासाठी दरवाजा बंद केल्यानंतर या ठिकाणी आडवा वणका टाकला जायचा, जेणेकरून दरवाजा उघडला जाणार नाही. आतमध्ये जर आलं तर या बाजूस कोनाडा आहे, जी देवडी म्हणतो आपण, ती देवडी इथे आहे. आणि मात्र हा दगड जो आहे, हा दरवाजा आपण म्हणतो बिजागिरी टाईप, हा इथं आत्ता मात्र बाहेर निखळून पडलेला आहे. म्हणतो या बाजूचा असू शकतो. पलीकडे देखील देवडी आहे. आणि आतमध्ये जर आलं तिसऱ्या महाद्वाराच्या आतमध्ये, तर या बाजूस सदरेची जागा आहे, इथे राज सदर असेल. आणि ह्या राज सदरेच्या पुढे जर आलं म्हणजे बाजूच जे पूर्वी जे मारुतीचं मंदिर होतं हे, आणि आत्ताचं हे जे बांधकाम केलंय ते हे आहे. पाहिलं
नव्या स्वरूपातील हे मारुती मंदिर. जय हनुमान, बजरंगबली की जय. समोरील राज सदर जर पाहून पुढे जर आला तरी या बाजूस किल्ल्यावरील जे राजवाड्याचे अवशेष आहेत ते या ठिकाणी पाहायला भेटतात. भिंती बऱ्यापैकी आपल्याला शाबूत दिसतात. इथं बांधकाम आहे, हे समोर बांधकाम आहे, ह्याच्या पाठीमागं देखील बांधकाम आपल्याला पाहायला भेटतं. मित्रांनो, किल्ल्याच्या इतिहासाबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं, आता आपण जो 30 दर्जा पाहिला होता बरोबर, त्याच्यावरती जो शिलालेख आहे त्या शिलालेखावरनं असा अनुमान बांधला जातो की हा किल्ला आदिलशहाने दुरुस्त करून घेतला असेल किंवा बांधून घेतला असेल. त्याच्यानंतर हा किल्ला 1656 छत्रपती शिवरायांनी बांदल देशमुखाकडनं जिंकून घेतला. हा किल्ला जिंकून घेण्यासाठी छत्रपतींना बांदलाबरोबर लढाई करावी लागली. त्या लढाईमध्ये कृष्णाजी बांदल हा मारला गेला. आणि सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे किल्ल्यावरची की या किल्ल्यावर त्या युद्धानंतर जे बांदलांचे कारभारी होते बाजीप्रभू देशपांडे, हे स्वराज्यामध्ये त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना सामील करून घेतलं. अशा या ऐतिहासिक गोष्टीचा हा किल्ला जो साक्षीदार आहे. राजवाड्याचे अवशेष पाहिले आपण त्याच्याच बाजूला ते समोर दिसत तळ आहे. तळ्याच्या बाजूस स्वराज्यासाठी ज्या सैनिकांनी आहुती दिली त्यांचे हे स्मृतीस्थळ आहेत, समाधी आहेत, या ठिकाणी आहेत. आता मात्र खूप सुंदररित्या त्यांचं इथं जतन केलेलं आहे. कारण इथे पाहिलं तर पूर्वी या अशा प्रकारे दिसत होतं, पूर्ण गसपणामध्ये गवतामध्ये झाकळलेल्या होत्या. त्यानंतर या अशा आम्ही लढत राहू शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या राजांच्या गडदुर्गांसाठी. आणि समोर आहे हे भैरवनाथाचं मंदिर आहे. मित्रांनो, एक गोष्ट अशी आहे, किल्ल्यावरती पाहिलं ना तर प्रत्येक गोष्टीला टापटीपणा आहे. ही झाडं अशी व्यवस्थित लावलेली आहेत, म्हणजे वृक्षारोपण देखील आहे ना सुंदर असं केलेलं आहे. इथे जर आलं की जुन्या भांड्यांचे अवशेष, म्हणजे पूर्वीच्या काळी जी भांडी वापरायची मातीची, त्या भांड्यांचे अवशेष या ठिकाणी ठेवलेले आपल्याला पाहायला भेटतात. हे बघा, इथे हे पूर्वीच्या काळचं हे उखळ आहे. हे बघा, चटणी बिटणी वाटण्यासाठी उखळ आहे. हा इथे पाटा आहे, हे कौल आहे, आणि हे जात आहे या ठिकाणी पाहायला भेटतं आपल्याला. बांधकामाची मात्र ज्योती वरच्या भिंतींची बांधकामं आपल्याला बऱ्यापैकी सुंदर अशी पाहायला भेटतात इथे. आणि आता आपण आलो आहोत, हे समोर दिसतोय हा आहे शिरवले बुरुज. तर बुरुजावरती जायचं आहे आपल्याला. बुरुज मात्र लांबनं जर पाहिलेला एकदम एवढा भारी दिसतोय, सुंदर दिसतोय, खतरनाक आहे की नाही. हा आहे मित्रांनो शिरवले बुरुज, पाहताय आहे की नाही. आज देखील आपल्याला चांगल्या स्थितीत पाहायला भेटतं. म्हणजे इतिहासाबद्दल जर जाणून घ्यायचं जर म्हटलं ना तर 1666 जो पुरंदरचा तह झाला होता, त्या तहामध्ये जे मोगलांना छत्रपतींनी जे किल्ले दिले होते त्या किल्ल्यांमध्ये हा रोहिडा किल्ल्याचा देखील समावेश होता. मात्र त्यानंतर 24 जून 1670 छत्रपतींनी हा किल्ला परत स्वराज्यामध्ये सामील करून घेतला. या समोरील बाजूस तर खाली उतरून आलो ना आपण. मग अशी आपण कुठे होतो, ह्या बुरुजावरती होतो बरोबर. त्या बुरुजावरनं जर खाली आलं तर हा समोरचा शिरोले बुरुज, मात्र याची भव्यता दिव्यता पाहणं म्हणजे एक प्रकारे पर्वणी येते. या ठिकाणी पाहिलं मित्रांनो, इथं कोनाडा आहे आणि त्या कोनाड्याच्या आतमध्ये गंजी आहे का, जी शत्रू सैन्यावरती मारा करण्यासाठी, त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी
याचा उपयोग होत होता. आणि आता बुरुजावरती जाण्यासाठी हा पायरी मार्ग आहे. आजला मित्रांनो 26 जानेवारीचं औचित्य साधून आपलं मंडळ आपल्या अर्धांगिनी आज आपल्याबरोबर आहे. आता मात्र आपण बुरुजावरती आलो आहे. इथून जर पाहिलं ना तर बाजारवाडी खाली दिसते, किल्ल्यावरती येणारी पायवाट ती दिसते आहे. मला वाटतं पहिला दरवाजा आहे तिथे, सेकंड दरवाजा तिथे आहे, तिसरा दरवाजा काही दिसत नाही आहे. पलीकडे मारुती मंदिर, सदरीची जागा, वाड्याचे अवशेष, हे समोर छत दिसतं ते भैरवाचं मंदिर आहे. आणि शिरोली बुरुजावरती येण्यासाठी प्रथम त्या बुरुजावरती गेलो आपण, साईडनी खाली उतरलो आणि या साईडनी वरती आलो आहे बुरुजावरती. आणि या ठिकाणी जर आलं तर आपण म्हणतो ना मार्गांच्या इथे या थोडी मोठी असते आणि जवळ असते बुरुजाच्या, जी भिंत आहे बुरुजाची तिच्या जवळ असते. आणि हे बुरुजाचं बांधकाम पूर्वीचं, ही भिंत सध्या छोटी आहे, ही अशी साधारणतः एवढी असेल, एक छाती एवढी तरी असू शकते. हे बांधकाम देखील उंच असेल आणि याच्यावरती असं छत असेल पूर्ण. समोर दिसते पहा ते बुरुजाचे दिसतात, तेवढं छाती एवढं ते बांधकाम आहे. आणि इथून मात्र हे जे समोरचं जे सह्याद्रीचं रूप आहे ते पाहताना मात्र खतरनाक आहे. हे सौंदर्य म्हणजे अफलातून आहे, अप्रतिम. मित्रांनो समोरचा डोंगर हा काळूबाईचा आहे, या बाजू केंजळगड आहे. आता धुक्यामुळं किंवा वातावरण जर स्वच्छ जर असेल तर केंजळगड देखील दिसेल आणि इथनं रायरेश्वर देखील दिसू शकतो या बाजू जर आलं तर. जंग्या तर पाहिल्या आणि ही गोष्ट पाहत आहे आजला भरे या ठिकाणी जर आपला भगवा ध्वज आहे, परंतु पूर्वीच्या काळी ह्या होलचा उपयोग ज्या मशाली रात्रीच्या काळी जो प्रकाश पडण्यासाठी ज्या मशाली ठेवण्यासाठी यांचा उपयोग होत होता. नंतरच्या काळामध्ये हा किल्ला मोगलांकडे परत गेला होता. मात्र भोरचे जे पंत सचिव आहे त्या पंत सचिवांनी हा मोगलांबरोबर युद्ध करून हा किल्ला पुन्हा देखील आपल्या स्वराज्यामध्ये सामील करून घेतला. तो शेवटी जे संस्थानांची विलन झालं किंवा संस्थानाची बुडाली त्यावेळेला राजगड, तोरणा, तुंग, तिकोना या किल्ल्यांप्रमाणे हा किल्ला देखील पंत सचिवांकडे होता. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हा आहे दामगुडे बुरुज. या ठिकाणी मात्र आपल्याला जंग्या वगैरे आहेत ना बऱ्यापैकी साप पाहायला भेटतात. आणि दामगुडे बुरुजाच्या पुढे जर आलं ना हा चुन्याचा घाणा. आणि मला वाटतं मी आत्तापर्यंत एवढे किल्ले फिरलो ना त्या किल्ल्यांवरती ते सगळ्यात मोठं जे चाक आहे जे गोल आहे राऊंडने फिरतं ते एवढं मोठं ते पहिल्यांदाच आहे. पाहिलं किती मोठं आहे. साईज जर पाहिली तर मी म्हणतो हे 9 इंच आणि 2 कारण 10-11 इंचाचं हे चाक आहे. सुंदर आहे. मात्र हा आहे शिवकालीन वारसा चुन्याचा घाणा आहे की नाही सुंदर. घाणा पाहून जर पुढे जर आलं ना तर या ठिकाणी हे पाण्याचं टाकं आहे. इथे एक पाण्याचं टाकं आहे आणि पुढे आलं का या ठिकाणी एक आपल्याला पाण्याच्या टाक्यांची शृंखला दिसते. पुढं भलं मोठं तळं आहे आणि या किल्ल्यावरती जे दुर्ग संवर्धन जे केलेलं आहे ते आहे टीम हडपसर. ही हडपसरची जी टीम आहे दुर्ग संवर्धन करणारी त्यांनी या किल्ल्याचं संवर्धन केलेलं आहे. आणि ही आहे शृंखला पाण्याच्या टाक्यांची. आता हे भलं मोठं टाकं आहे, पलीकडे देखील आहे आणि या बाजूस देखील आहे. काही बांधीव आहेत पाहिले. आता इथे बांधकाम दिसतं आपल्याला आणि किती मोठं टाकं आहे. आता हे भलं मोठं हे पाण्याचं टाक. हे जेव्हा टाकं भरतं हां
हे जे टाकं भरल्यानंतर हे टाक्यातलं पाणी हे समोरच्या टाकीत येत असेल. ती समोरील पाण्याची टाकी जर पाहून पुढे आलो ना तर या ठिकाणी आहे पाटणे बुरुज. पाटण बुरुज पाहून जर पुढे जर आलो ना तर आपण येऊन पोचतोय. हा पाठीमाग पाहताय हा आहे वाघजाईचा बुरुज. एवढा सुंदर आहे की नाही. मंडळ वरती गेले. हा वाघजाई बुरुज. या साईडने जायला स्टेप, या साईडच्या स्टेप मात्र पडल्यात. ज्या पायऱ्या आहेत त्या पडल्यात. या साईडचा बुरुज देखील म्हणजे असेल बांधकाम पूर्वीचं ते मात्र आता शिल्लक नाही आहे. मात्र समोरील जे बुरुजाचं बांधकाम आहे ते मात्र आपल्याला चांगल्या स्थितीत पाहायला भेटते. तर चला जाऊया वरती. ते वाघजाई बुरुजावरती येतो. हा वाघजाई बुरुज आहे. मात्र याचं बांधकाम आज देखील खूप सुंदर आहे. मार्गांजे आहेत, दूरवर पाहण्यासाठी ज्या गंजा आहेत त्या आहेत, किंवा जे इथं मशाली रात्रीच्या उजेडासाठी ज्या लावत असतील ती जागा खूप सुंदर अशा आहेत. वरती पाहिलं ह्या मैरप आहेत, याला अशा सुंदर अशा मैरपी आहेत. आणि या बुरुजावर देखील समोर भागवत ध्वज. आता आपण या ठिकाणी बसून थोडंसं पोटपूजा करणार आहोत. परंतु त्याआधी इथून पाहताय हे समोरचे मंदिर दिसते ना, मगाशी तुम्हाला दाखवलं असेल, दिसलं की नाही माहीत नाही, पण आता इथून बऱ्यापैकी दिसेल ते. हे बघा, हे आहे वाघजाईचं मंदिर आहे. हे वाघजाईचं जे मंदिर आहे, या वाघजाईच्या मंदिरावरनं मला वाटतं ह्या बुरुजाला वाघजाईचं बुरुज हे नाव पडलं असेल. मित्रांनो, एक गोष्ट मात्र किल्ल्यावरती आलो ना प्रकाशन जाणवते. हे पाहताय म्हणजे जे शहरामध्ये दिसणारं दृश्य आहे ते दृश्य आपलं इथं आलं दिसतं. हा जो पूर्ण किल्ला आहे ना, हा पूर्ण किल्ला आपल्या CCTVच्या कक्षेत आहे. म्हणजे किल्ल्यावरती जर काही केलं, काही कमी असतं जर कोण करत असेल तर बसल्या जागी त्याचं रेकॉर्डिंग आहे. का रे भारी, ही सुंदर कल्पना आहे त्याची. आता मित्रांनो, आपण वाघजाई बुरुजाकडनं इकडे आलो ना तर प्रत्येक किल्ल्याला 1, 2, 3 तसंच किल्ल्याचा आवाका असेल त्यानुसार जे चोर दरवाजा असतो तो चोर दरवाजा आपल्याला या किल्ल्याचा इथे भेटतो. हे रोहिड्याचा जो चोर दरवाजा आहे तो हा आहे. आता हे बघा. आता मात्र गंमत अशी आहे की चोर दरवाजा वाटे खाली जाणारी जी पाऊल वाटे ती वापरत नाही आहे. कारण बऱ्याच ठिकाणी पडझड झाली. मग तरी समोर पाहत आहे इथे आहे ना आपल्या पायऱ्या दिसतात आहे. मात्र खाली आहेत की नाही माहीत नाही पायऱ्या, कारण इथपर्यंत तिथं तरी दिसतात आहे पायऱ्या. त्या समोरच्या टोकापर्यंत दिसतात आहे पायऱ्या. इकडं आहेत. हा आहे किल्ल्याचा चोर दरवाजा. तुझी गोष्ट पहिली मित्रांनो, इथे चोर दरवाजा म्हणजे काय. आता हा इथे पाहिलं दरवाजा, ही जागा किती आहे, स्पेस ही एवढी मोठी स्पेस आहे. तिथून जर इथं आलं ही खटकी काढली बघा इथे बाहेर, अशी ही बाहेर काढली आणि ही इथं स्पेस छोटी केली. चोर दरवाजातनं जर कोणी दुश्मन जर किल्ल्यावरती आला तो येताना गडबडला पाहिजे करता येईल. इथून त्याला त्यासाठी की छोटी खटकी पाहिली ही बनवलेली आहे इथे अशी. तर हा चोर दरवाजा पाहिला. आता आपण आपल्याला हा समोरचा सर्जा बुरुज पाहिजा. आणि आतापर्यंत आपण जेवढे म्हणजे बुरुज पाहिले ना तर प्रत्येक बुरुजाचं बांधकाम ते आज देखील भक्कम आहे. आता काय इथे हे होल कशाचं असेल मी किती पाहिलं असेल तर सांगा बो. एक होल आहे आणि मात्र इथे असणाऱ्या ज्या जंगे आहेत स्वच्छ आहेत, ह्या मात्र बुजवल्या गेलेल्या नाही आहेत. सगळ्या जंग्या
छान आणि सुंदर आहेत. वरील बुरुजावरील बांधकाम हे देखील चांगलं आहे, हे एकदम असं भक्कम आहे. या ठिकाणी हा छत्रपतींचा झेंडा आहे इथे. आणि मॅडम, अरे मला काय म्हणायचं, असं पाय टाकून बुरुजावरती आहे ना बाहेर बसायचंच नाही, कधीच नाही बसायचं. आणि समोर देश की शान बान आन तिरंगा. कारण आजला आपण एका 26 जानेवारीचं औचित्य साधून रोयडा किल्ल्या पाहण्यासाठी आलो होतो, भ्रमंती करण्यासाठी आलो होतो. जवळजवळ आपला आता किल्ला पूर्ण पाहून झालाय. आता आपण जाणार आहोत पुन्हा तिथे, तिथून आपला परतीचा प्रवास हा चालू होणार आहे. मित्रांनो, सांगायचा विषय असा आहे, आपण हे समोर किल्ल्याचं पहिलं द्वार आहे, तिथून जर खाली आलं ना तर जो वाघजाई देवीचं मंदिर आहे, त्या मंदिराकडे जाण्यासाठी ही जी पाऊलवाट जाते ना, ही पाऊलवाट जाते वाघजाई मंदिराकडे. आणि ही जाते ज्या ठिकाणी आपली गाडी पार्क केली त्या ठिकाणी बाजारवाडी. तर आता आपण भेटू बाजारवाडीमध्ये, ज्या ठिकाणी आपली गाडी पार्क केली त्या ठिकाणी. त्याच्यामुळे चला आता निघूया. आत्तापर्यंत व्हिडिओ जर पाहिला असेल लाईक करा, कमेंट करा, आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू नवीन अशाच भटकंतीमध्ये, सह्याद्रीच्या आणि आपल्या राजांच्या गडकोट पाहण्यामध्ये.